आता इकडे यांचं बस वगैरे सगळं पुजायचं चाललंय. आवाज खूप आहे म्हणून मी जरा साईडला येऊन बोलायला लागलो. मग आता आम्ही इथून जाणार आहे मालवणला. म्हणजे डायरेक्ट मालवणला नाही जाणार, अगोदर कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापूरमध्ये एक इंडस्ट्रियल व्हिजिट आहे आमची, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटला. मग तिथून पुढं आम्ही जाणार आहे डायरेक्ट मालवणला. आणि मालवणमधून परत बघायचं तिथं अजून सिंधुदुर्गचं रेल्वे स्टेशन बघायचं आहे, कोकण रेल्वे. असं बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे. बघूया आता मग कशी होती ट्रिप. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश. तर सन्मित आता येणार नव्हता, बसमध्ये बसलाय. सन्मित कसं काय घडलं सगळं? काय आता घडवून आणलं तुम्ही? हा काय येणार नव्हताच बाळा? काय बसली काय केदार, पांढरपट्टे, जयवर्धन, चंद्र, सॉरी अथर्व, ब्लूटूथ मोड. श्रेयस, जाधव श्रेयस, राजवर्धन प्रेझेंट. जत्रा भरल्या जत्रा राडीची पब्लिक. कसं आहे चिकन भांड? वेलकम टू कोकण. यायला लागते कुठे येऊ एक इष्टी. आता मी कुठे आपण आता आपण कोकणात आहे बाबा. आता आम्ही आलो इथं थांबलो नाश्ता करायला. पण इथं कोणाला नाश्ता करायचा हे दिसत नाही. नाश्ता करत नाही का रे? का नाही नाश्ता यायला लागतंय कुठे येऊ कोकणात. नाश्ता करत नाही काय? आता जरा काय चाललंय बघूया लोकांचं. आत्ता बसमधून उतरला? हो आत्ता उतर. एवढा वेळ काय करत होता? बसले लोक आहे आता, वॉशरूमला जाऊन आलो. ए अभय ये की. नाश्ता करणार नाही म्हणून एकटे नाश्ता करायला लागला. नाही तसं खावा भावा. नको बाबा का? तर आता आपल्यासोबत बाबर सर आहेत. बाबर सरांच्या सब्जेक्टची आज इंडस्ट्रियल व्हिजिट जाणार आहे. सर आपल्या ट्रिपचं स्वरूप काय, आपण कुणीकडे जाणार आहे? आपण इथून कोल्हापूरला जाणार आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट हे दोन प्लांट आज आपण बघणार आहे. आणि बर. तिथून पुढे आपण मालवणला खाली जाणार कोकणामध्ये. मालवणला गेल्यानंतर तिथं परत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशन मध्ये व्हिजिट असणार. तर असं plan आहे. ओके सर, तुम्ही एक्साइटेड आहे का ट्रिपसाठी? खूप एक्सायटेड आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर जायला एक वेगळीच मजा असते. ट्रिपला येऊन स्वतःच्या धुंदीत असणारी हे दोघं मुलं सगळे एन्जॉय करायला लागले. सगळे एन्जॉय करायला लागले. व्लॉग मध्ये घाण बोलू शकत नाही. कलिंगड संस्कार कुठं आलो आपण? कोल्हापूरमध्ये काय करायला आलोय? विजिट द्यायला लागलोय. कशाला विजिट द्यायला लागलं? कुठल्या सब्जेक्ट आहे? तर आता आम्ही आलो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर. ते आहे वॉटर ट्रीटमेंट हाऊस बघायला आलो आम्ही. म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट. तिथं आता काय असतं, काय करते ते बघूया. आता आम्ही भरपूर चालत आलो, जवळपास 1 किलोमीटर चालत आलो, अजून पोहोचलो नाही. नमस्कार. आता आम्ही चालत रोडवरून आतमध्ये आलोय. जंगल एरिया चालू झालाय सगळा. आता बिबट्या दिसतोय का बघतो आम्ही.
ए बिबट्याला टाकीवर बिबट्या आहे. अरे वॉटर ट्रीटमेंटचं आहे रे. बाहुली अरे बाहुली काय वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं आहे हे टाक्या. बरं मगर दिसते का बघतो मगर मगर पाण्यात- दिसली की सांगतो फोन करून पाण्यात मगर दिसेल का? दिसणार भावानो कोल्हापुरात आहे आपण इथं काय पण होऊ शकतंय नदीत गेलं पाहिजे त्यासाठी. इथं कुठं असणार? पाईपलाईन मधनं मगरी फिरतात कोल्हापुरात. भेटल्यावर सांगतो तुम्हाला फोन करून. इथं पूर्ण माहिती देतील आणि त्यानुसार आपण ते नीट बघायचे, कारण बाहेर तुम्हाला माहिती सांगताना आवाज येणार नाही. त्यामुळे ते वॉटर ट्रीटमेंट वॉटर ट्रीटमेंट कोणकोणत्या पद्धतीने केली जाते, कोणकोणत्या परिस्थितीमध्ये ते तुम्हाला दाखवायचं सांगतील. मित्रांनो विनंती करतो की बऱ्यापैकी यूज केले जाते. मेकॅनिकलचा भाग असतो तो प्रत्येक नसलेला जातो. भाग असतात त्याच्यासाठी पावसाचे 5 प्रकारचे प्रकार असतात. येणारं पाणी फॉर्म्युलेशन केमिकल याच्यामध्ये सगळ्या फॉर्म्युलेशन या पर्यटक सेक्टरमध्ये होतं. त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज कसं आहे 90 ते 95% आपण बॅक्टेरिया म्हणजे पाणी आपण फ्लोरॅट फिल्टरनं काढू शकतो. त्याच्या सगळ्यात जिथं लोकांचे कमी तिथं हा प्लांट प्रॉपर चालू या प्लांटचा मेंटेनन्स जास्त आहे. आता फिल्ट्रेशन रेट बघायला गेलं तर जवळपास 200 ते 300 लिटर पाणी आपण फिल्टर करू शकतो. तिथे लोकसंख्या कमी हा फिल्टर प्रॉपरली वर्क करू शकतो. एखादा अपोजिट जर बघायला गेलं तर पेस्टिसाइड फिल्ट्रेशन. पेस्टिसाइड फिल्ट्रेशनला काय प्रोसेस असते, एक सिलेंडर टाईपचा स्ट्रक्चर असते. एकामध्ये फॉर्म्युलेशन फिल्ट्रेशन या प्रोसेसच्या सिलेंडर टाईपमध्ये इन्स्टॉल करतो. सगळ्यात त्यांनी पाण्यातून पिण्यासाठी कधी यूज करतो, कारण की ते बॅक्टेरिया अँटीबॅक्टेरियल बॅक्टेरिया ते पाणी जास्त पण आपण स्विमिंग पूल किंवा मॅन्युफॅक्चरिंग लेवलला पाण्यात यूज करतो. सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे, जवळपास 6,000 लिटर ते 15,000 लिटर पाणी पानापासून या वाळूमध्ये आढळलं. पाणी संपूर्ण झाले प्रॉपर म्हणजे याला गाळ वगैरे तर पाणी पिण्याचं आपण जास्त प्रोसेसला काय करतो, कॅल्क्युलेशन करतो की एकूणच आपल्याला आपण किती क्लोरीन पाणी मिक्स करायला पाहिजे. म्हणतात ते पाणी मिळवलं गेले कॅल्क्युलेशन करून आपण फिल्टर झालेल्या पाण्यामध्ये क्लोरीन मिक्स करतो. ते पाणी आपल्याला पिण्यात येईल. त्याच्यामध्ये काही जाऊन आपण पाणी कलेक्ट केल्यानंतर टर्बिलिटी होतो. टर्बिलिटी इंजिन काय आहे की आपले टर्बिलिटी रॉड आहे. ही पाण्याचा जवळपास स्वच्छ आहे, त्यामुळे तुम्हाला समजणार नाही. पाणी ज्यावेळी कलर असते त्यावेळेस आपण अशी पट्टी टाकतो आणि इथे एक पॉईंट आहे हा पॉईंट पट्टी खाली जातो. ज्या पॉईंटला जो पॉईंट घेतला त्याची टर्बिलिटी पॉईंट असते. जवळपास तिथे झाला त्या माझ्याला टर्बिलिटी पॉईंट निघला. त्याची पहिली गोष्ट करते आपण
टर्मिनेटमध्ये कडून लोकांवर पाण्याची पट्टीवरच्या अंक दिसायची बंद झाले की समजायचं तिथपर्यंत कडून आहे पाणी. आपण पहिले आपण टर्मिनेटिव्ह चेक करते, दुसरी पाण्याला वाफ आहे का नाही चेक करते, तिसरा पीएच चेक करते. पीएच चेक करण्यासाठी आपल्याकडे एक इंडिकेटर आहे. कुठे जागे पहिले टर्मिनिटी चेक केली जाते, नंतर वॉटर स्मेल चेक केला जातो आणि नंतर काय आहे पीएच चेक केला जातो. त्यासाठी पीएच इंडिकेटर हे सोल्युशन वापरलं जातं. नोट्स लिहून घ्या बरं का सगळ्यांनी. नोट्स लिहून घ्या मागचे विद्यार्थी. बिफोर स्लाइड आपल्याला या माहिती पाण्याला पीएच पीएच अतिशय इम्पॉर्टंट आहे. पाण्याचा पीएच तेवढा चांगला असेल तेवढी पीएच पावडर आपली कमी लागते. पीएच पाण्याचं काय करते, पाण्याला एक होल्ड राहण्यासाठी किंवा पाण्यामध्ये एक जीव म्हणते त्याचं काम म्हणजे पीएचचं काम. जेवढा पीएच चांगला असेल 7-8च्या दरम्यान जेवढा पीएच चांगला असेल तेवढं पीएच पावडर आपली व्यवस्थित कमी याच्यामध्ये व्यवस्थित चांगलं लोट चालतं आणि गाळ आपला चांगला तयार होऊन पाणी लवकर फिट होतं. त्यानंतर आपण जे पीएच वाढवतो म्हणजे पाण्यामध्ये पीएच कमी असेल ते वाढवण्यासाठी आपण ब्लिचिंग पावडर किंवा पीएच पावडरमध्ये आपण यूज करतो. तर आता आपण काय बघूया 19 लाख लिटरला आपण किती प्रमाणात पीएच वापरते त्याचे एक शॉर्ट मी तुम्हाला कॅल्क्युलेशन आपण कसं करतो शॉर्ट ते तुम्हाला एकदम दाखवतो. स्मॉल मॉडेल आहे आपण काय करते रॉ वॉटर सिलेक्ट करतो. प्रत्येकाने साधारण एक जार आहे त्याच्यातून 5 जारचे राहून तर एकामध्ये आपण पीएच केलं ते पॉईंटवर टाकते. पॉईंट हे सोल्युशन टाकल्यानंतर आपण एका मीटर जवळपास 100 आठवड्यांना फिरवतो एका मीटर. त्यानंतर आपण उरलेली जाऊन घेत आहे 30 आठवड्यांना वापस फिरवतो. जेणेपर्यंत पाणी सुद्धा असेल त्यामुळे त्यानंतर आपण त्यांना ट्रेनिंग त्यानंतर आपण मोठ्या घेतली 19 तासासाठी तर आपण तिथं जाऊ नाही. हे काय आहे मला सांग बरं. हे वॉटरचं पीएच चेक करायचं आहे. काय चेक करायचं? करायचं पीएच मीटर पण मारायला पाहिजे जागेवर. की चालू आहे खाली कसं करायचं? चालू कर. कोण होतं ते? असं उभं राहू. हे असं उभं राहा. चौथी जी प्रोसेस मी सांगितल्या तुम्हाला फिल्ट्रेशनची ती इथं होत्या. तुम्हाला जे वाळूचे 5 प्रकार थर दाखवलेत आत ते याच्या खाली आता दिसणार नाही तुम्हाला वरून. याच्याखाली 5 प्रकारच्या थराचे वाळूची थर आहेत. तिथं आता जे चेंबर थ्रू पाणी आत घेतलं आपण तिथं पाणी आपण शांत ठेवते जेणेकरून ती पाणी वाळूतून जिरपून खाली लॅटरलला जाते खाली आणि देन आपण मॅनिफोल थ्रू स्टोरेज टँकला पाणी घेतो. ही प्रोसेस फिल्ट्रेशनच्या इथं होत्या. आता येणारं पाणी 19 लाख लिटर आहे. त्याच्यातला गाळ पण जास्त असणार. 24 तास आपला जवळपास प्लांट सुरू असते. तो छोटा गाळ करत करत तो गाळ जास्त साठतोय. त्यामुळे आपल्याला हे वॉश करायला बॅकवॉश करण्यासाठी महत्त्वाचं असते. आपण जवळपास 10 ते 12 तासानंतर रँडमली आपण वॉश करतोय. तुम्हाला वॉशिंगची प्रोसेस काय असते ती एक्सप्लेन करतो आता.
इकडं आतमध्ये चाललंय इथं खाली. कुठं पाणी चाललंय. भारत देश माझा, भारत देश महान. गो 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 नाही रे. मालकाला एकच विनंती करतो, त्यानं रोजच्या रोज ब्लॉग टाकावं नाही, मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ अशा पद्धतीने पण कर. हा मालक जरा हलगर्जीपणा करतोय. बघा, ह्याचा हे चेहरा आहे, राजवर्धन नाव आहे ह्याचं. पण रोजच्या रोज ब्लॉग आला पाहिजे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा आला पाहिजे की नाही आला पाहिजे. व्यवस्थित सांगितलेले आहे समजावून. त्याचबरोबर पाण्यावरती होणाऱ्या टेस्ट हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी दाभाळे साहेबांचं आपल्या RIT कॉलेजच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आम्हाला अशी माहिती सांगितल्याबद्दल त्यांना थँक्यू म्हणून आपल्या इथं हा व्हिजिट संपली. नाही. हॅलो गाईज, व्हॉट आर यू डुईंग? पृथ्वीराज आहे. ठीक आहे. अभय. हा, व्हॉट आर यू डुईंग? हा, आपण आलोय सीवेज ट्रीटमेंट प्लांटवर. तर ह्या पूर्ण सिव्हिल ट्रीटमेंट प्लांटची माहिती सांगण्यासाठी आपल्याला वर्कर साहेब या ठिकाणी आहेत. तर साहेबांना मी सांगतो की त्यांनी आपल्याला माहिती या प्लॅनची दिली. तर आपल्याकडे पाणीमध्ये घेतल्यानंतर ते फक्त या ठिकाणी केलं जातं. इथं खोलगट अशा टाक्या आहेत पाण्याच्या. त्याच्यामध्ये पाणी फक्त घेतलं जातं आणि पाणी जरा सेटल केलं जातं, म्हणजे शांत केलं जातं. पाणी शांत झाल्यावरती आपोआप ऑइल आणि ग्रीस वरती येऊन करत मला हे दिसतंय. हे परत बाहेर काढलं जातं. अशा पद्धतीने इथं ट्रीटमेंट होते आणि इथून पुढे पाणी पुढच्या ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं. आता पाणी पूर्ण म्हणजे पाण्यातील खरवाळू बाकीचे खडे सगळे बाजूला झाले, प्लास्टिक पूर्ण बाजूला झालं. त्यानंतर पाण्यातील तेलकटपणा हे सगळे पूर्ण बाजूला. आता नुसतं आपण सिवेज पाणी पुढे घेतोय. आता ते घेतो आपण पूर्ण बेसिनला. असं 1 नंबर म्हणजे हा टँक पूर्ण भरून एरिशनचं थांबलं की 2 नंबरचं चालू, 3 नंबरमध्ये झाले की 4 नंबर. आणि यामध्ये निम्मी प्रोसेस आहे, ते तुम्हाला तिथे सांगतो सर. तुम्ही तर बघा. Thank you.